हॅलो फ्रेंड्स, सो तुम्ही सुद्धा माझ्यासारखे व्हेजिटेरियन असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी मस्ट आहे. सो आज मी बनवणार आहे मुगाचे आप्पे. खूप हेल्दी, टेस्टी आणि प्रोटीन रिचसुद्धा आहे. सो इथे मी काहीसे मूग घेतले होते, ते वॉश करून छान असे भिजवायला ठेवले सकाळीच. सो त्या दिवशी माझं डोकं प्रचंड दुखत होतं, सो मला बाम वगैरे लावायचा नव्हता. सो मी काय केलं, इथे लसूण घेतलं, ते ठेचून छानपैकी इथे मी लावून घेतलं आणि याने बराच रिलीफसुद्धा होतो. सो तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल, माझ्यासारखे व्हेजिटेरियन असाल, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एकदम हेल्दी आणि टेस्टीसुद्धा होते. सो मी सकाळचं जेवण जेवते, जे काही भाकरी भाजी भात आमटी वगैरे असेल ते मी जेवते आणि रात्रीच्या मी अशी रेसिपी वगैरे करते. मी सध्या डाईटवर असल्यामुळे मी अशा काहीशा रेसिपी सर्च करते आहे, काही मी स्वतःच्या मनाने बनवते आहे. सो तुम्हीसुद्धा मला काही रेसिपीचे सजेशन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. आणि मला अगदी घाईत मला वेट लॉस करायचं नाही आहे, हळूहळू करायचं आहे. बट मी हेल्दी फूड खाऊनच मी माझे वेट लॉस करणार आहे. सो तुम्हीसुद्धा अशा रेसिपी ट्राय करू शकता. मी अशा रेसिपीचे ब्लॉग्स तुमच्यासोबत नक्की घेऊन येत राहील. सो पाहू शकता, इथे मी मिक्सरला लावून घेतला आहे आणि अशी काहीशी कन्सिस्टन्सी आली आहे बॅटरची. तुम्ही ह्यापेक्षा ही थोडंसं पातळ करू शकता. मी थोडंसं घट्टच ठेवलं आहे, त्यात थोडं पाणी घालून तुम्ही ते रणी करू शकता. इथे मी तवात मस्तपैकी तापून घेतला, त्यात थोडंसं तेल घालून मी इथे बॅटर घालून घेतलं आहे आणि छान 5 ते 10 मिनटं शिजवायला ठेवून ते शिजवून घेतलं आहे. सो पाहू शकता, असे काहीसं दिसत होतं. खूप छान हेल्दी आणि यम्मी होते हे. तुम्ही यासोबत चटणी करू शकता, धनिया पुदिना त्याची मिरची वगैरे घालून, किंवा सॉस वगैरे सोबत पण खाऊ शकता. पण जास्त करून अवॉइड करा पॅकेट फूड वगैरे. सो घरीच करून छानपैकी रेसिपी करा आणि ही खूप छान रेसिपी आहे. सो फ्रेंड, नॉनव्हेज खाणाऱ्यांना भरपूर सारे ऑप्शन असतात, पण व्हेजिटेरियनला फार कमी असतात. सो अशा प्रकारचे काही मोड आलेले कडधान्य वगैरे खाऊन तुमचं बोर होतं, त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारच्या रेसिपी छान छान ट्राय करून तुमचं वेट लॉस करू शकता. सो इथे अशा प्रकारचे आपले दिसत होते. सो चला इथे ट्राय करूया. माझ्याकडचा पुदिना वगैरे संपलेला, सो मी थोडासा सॉसच घेतला. एकदम मस्त टेस्टी आणि हेल्दी. Thanks for watching. Bye.